श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। तथायाः शीर्षकः चतुरः शृगालः। एकः काकः अस्ति, एकः शृगालः अस्ति। शृगालः बुभुक्षितः अस्ति, सः अत्र तत्र सर्वत्र गच्छति। सः कुत्रापि न प्राप्नोति अस्ति। उष्णकाले मम गृहे शीतमस्ति, शीतकाले उष्णमस्ति इति वैशिष्ट्यम्। अहं गृहिणी अस्ति, कृषिका अपि अस्ति। एकदा शिक्षकः छात्रान् वदति, क्रिकेट् क्रीडायाः विषये वर्णनं लिखन्तु। शिक्षकः पश्यति, सर्वे छात्राः लेखनमग्नाः। अतः बहु धनमस्ति। पुरुषः वदति, आम् सत्यं महोदय, मम गृहस्य अधः वित्तकोशः नाम स्टेट् बैंक अस्ति। त्रयः सैनिकाः 12 गृहे वारं वारं गच्छति। त्रयः सैनिकाः 12 गृहे वारं वारं गच्छति। संपूर्ण जगतः तस्याः आधारेण चालयति। सूर्य 10 दिवसात बऱ्यापैकी संस्कृत शिकले। भगिनींनी खूपच छान संस्कृत शिकले। मम गृहस्य पुरातन नाम पटेशवाडा, नूतन नाम गुरुभक्ति। अहं तथा मम पति अत्र निवासामः। मम कुटुम्बस्य अन्यसदस्य अन्यनगरे वसन्ति। मम नाम श्रीकान्तः माली। अहं गोडोईशावनगरे वसामि। मम दिनचर्या, अहं प्रातःसमये सातारानगरे वसति। यादव गोपाळपेठ वसवी। सातारानगरं प्राचीनम् अस्ति। सातारानगरं सज्जनगढदुर्ग अस्ति। अजिङ्क्यतारा अपि अस्ति। सातारानगरे बहु पुरातनमन्दिरम् अस्ति। सातारानगरे राजभवनम् अस्ति। पञ्चवादनं पञ्चाधिकपञ्चवादनं दशाधिकपञ्चवादनं सपादपञ्चवादनं सार्धपञ्चवादनं पादोनषट्वादनं। असं काही नाहीये की संस्कृतमध्येच फक्त कळतं, त्याला सगळ्या भाषा कळतात। पण मुद्दा हा आहे की आम्ही जे काही संस्कृतमध्ये लिहून ठेवलेलं आहे पुरातन काळापासून, त्याचा उपयोग काय जर आम्हाला वाचताच येत नसेल। त्यामुळे लिहिता वाचता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं बोलण्यापासून सुरुवात केली पाहिजे। जेव्हा आपण बोलायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला वाचायला येईल आणि वाचायला आलं की आपण शुद्ध वाचायला सुरुवात करू आणि शुद्ध वाचलं की शुद्ध बोलू। एवढ्यासाठीच हा उपक्रम घेत आहेत संस्कृत भारती आणि त्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास ठेवून आज इथे कार्यक्रम दिला। त्याबद्दल खरं तर मी ताईंना म्हटलं होतं की माझ्याकडून छोटासा सत्कार तुमचा करायचा आहे, पण ते सत्कारही स्वीकारत नाही। एवढं सुद्धा म्हणजे पान सुद्धा स्वीकारत नाही। ही गोष्ट संघ समितीमध्ये मी काम करत असल्यामुळे मला तशी परिचित आहे, पण तरीही एक वाटतं पुन्हा फुलाची पाकळी।
पण आज जाताना जेवढे आपण शिकलेलो आहोत म्हणजे शिकत आहोत, तर त्यांच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण इथे पुस्तक मोफतमध्ये मी माझ्याकडून एक भेट इथे तुम्ही आल्याबद्दल देत आहे. त्याबद्दल म्हणजे मम करणीयं मम करणीयम् लोकहितं मम करणीयम् गहनारण्ये घनान्धकारे बन्धुजनाय स्थिता गौवरे तत्र मया सञ्चरणीयम् लोकहितं मम करणीयम् स्मरणीयम् मनसा वचसा सततं वदनीयम् लोकहितं मम करणीयम् नभो भवने रमणीयम् न च सुखशयने शयनीयम् जागरणीयम् अहर्निशं जागरणीयम् लोकहितं मम करणीयम् दुःखं गणनीयम् न जातु दुःखनीयम् कार्यक्षेत्रे करणीयम् लोकहितं मम करणीयम् दुःखसागरे तरणीयम् अष्टपर्वते चरणीयम् विपत्तिविपिने भ्रमणी लोकहितं मम थोडाच वेळ इथं थांबल्याचा एवढा परिणाम झाला. सिद्धी पवार मॅडम या प्रभागात नेहमीच नवीन काहीतरी उपक्रम करत असतात. अतिशय हृदय उपक्रम आहे हा. जी आपली भाषा आहे, भाषा सु मधुरा मुख्या दिव्या हा गिर्वाण भारती, ही देवांची भाषा आहे आणि सगळ्या भाषांची मुख्य आहे आणि ती दिव्यतेनं अतिशय समृद्ध झालेली आहे. त्या भाषेचा आपल्याला सगळ्यांना बोलण्यांमधनं हे व्हावा, परिचय व्हावा म्हणून मी बघितला. खूप छान आहे. भारतामध्ये ही भाषा बोललीच जात नाही असं नाही. 10 राज्यांमधलं काही गावाचे की तिथं पूर्ण हीच भाषा बोलली जाते. सर्वात जवळचं कर्नाटक आहे आपल्याला, त्याच्यामध्ये मत्तूर म्हणून गाव आहे, तिथं ही बोली भाषा म्हणूनच वापरली जाते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात 3 गावं आहेत, राजस्थानमध्ये 2-3 गावं आहेत आणि आता केरळमध्ये नवीनच एका हॉटेलनं उपक्रम केला. त्यांनी मेनू कार्ड याच्यामध्ये काढलं संस्कृतमध्ये आणि त्या गावाला आता हा वसा घेतलाय की तिथं सुद्धा घरोघरी संस्कृत बोललं जातं. मला असं वाटतं या शिबिराच्या माध्यमातून निदान साताऱ्यात तरी घरात सुरू व्हावं संस्कृत, असं मला वाटतं. असे वेगळे उपक्रम आणि सगळ्या शिबिरार्थींचा घेतलेला उत्साह बघून खूप बरं वाटलं. उपक्रम घेण्यामध्ये सिद्धी पवार मॅडम नेहमीच अग्रेसर असतात. नेहमीच नवीन उपक्रम त्यांच्याकडे असतात. आता प्रभागातल्या प्रत्येक घरात आम्ही सांगू की तुमच्या मुलांना आता पुढे शिबिर होणार आहे असं तर मुलांना तुम्ही इकडे पाठवा आणि आपण आपल्या भाषेचं शिरोधार्य समजून म्हणजे आपल्या डोक्यावरती घेऊन आपणच त्याचा सगळीकडे प्रसार करायला हवा असं मला वाटतं आणि माझं मनोगत तुमचंच. प्रथम तु अहं सर्वेषाम् अभिनन्दनं करोमि. सर्वे उत्तमाः आसन्, किन्तु अहं मन्ये सर्वेषाम् इदानीम् आत्मविश्वासः आगतः अहं संस्कृतेन वक्तुं शक्नोमि इति. किन्तु केवलं स्वस्य कृते एव संस्कृतं वदनम् इति आवश्यकं न. अग्रे गत्वा यथा रेखा भगिनी उक्तवती अहं संस्कृतं वदामि तथा च अन्यानपि प्रेरयामि, तथैव
सर्वे करणीयम् आवश्यकम् अन्यानपि प्रेरयन्ति विशेषतः अहं मन्ये बालान् प्रेरयति अहं संस्कृतभारतीमध्ये यदा प्रथमवारं सम्भाषणप्रशिक्षकरूपेण प्रशिक्षणं गृहीतवती तदा मां मनोगतव्यक्तकरणीयमिति कार्यमासीत् तदा अहम् उक्तवती अहं मम गृहं संस्कृतं करोमि इति किन्तु शक्यम् अस्ति पूर्णं न शक्यम् अहं तथा मम कन्या एव संस्कृतं वदामि मम पति तथा ज्येष्ठा कन्या न वदति इति मम दुर्भाग्यमिति अहं मन्ये अस्तु तया प्रयत्नं करोमि ते द्वे अपि वदतु इति तथा च अहं बालकेन्द्रे विशेष मम प्रीतिः अस्ति यदा वयं बालान् पाठयामः तदा एव अस्माकं संस्कृत्याः रक्षणं कर्तुं शक्नुमः संस्कृताश्रिताः इति वक्तव्यम् उक्तिः अस्ति संस्कृतमध्ये तर्हि यदा बालानां मनसि संस्कृतविषये रुचिः निर्माणा भविष्यति तदा एव वयं तत् कर्तुं शक्नुमः गतसप्ताहे अहम् एकां सम्भाषणशिबिरस्य समारोहे गतवती तत्र एका वैद्या भगिनी अध्यक्षरूपेण आसीत् सा उक्तवती तस्याः गृहे यः बालिका अस्ति तान् बालिकान् एकं वस्तुस्य नाम केवलं मराठीभाषायां वा आङ्ग्लभाषायां न पाठयामि अहं द्वि भाषायां पाठयामि पञ्चभाषा जानामि तद्वत् वयं सर्वे अस्मान् गृहे यः बालकः अस्ति तान् अपि कर्तुं शक्नुमः इति अहं मन्ये अत्र ये पठितवन्तः तान् एकां वक्तुम् अहम् इच्छामि अद्य सम्भाषणवर्गस्य समारोहः अस्ति